आपण हे जुन्या पद्धतीचं खारं वांगं बनवते. हे बघा आपले गावठी वांगी एकदम जुन्या पद्धतीचे. ह्याचं वांगं खूप छान लागते भाजी. तर आपण खारं वांगं बनवणार आहे. मिठातलं वांगं हळद आणि मीठ टाकून नुसतं. त्याच्यासाठी आपण हे वाटण घालणार आहे बघा. मसाला नाही टाकायचा आहे आपल्याला. हे मी खोबरं घेतलं थोडंसं. खोबरं मी तळून घेतलं आणि 2 कांड्या लसणाच्या घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे आणि ही कोथिंबीर आणि आलं घेतलं बघा थोडंसं. याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा असतो, कारण हे पिवळं वांगं असतं बिन तिखटाचं. तर आपल्याला लवंग मिरी वगैरे ते टाकायचं, सौदा किंवा गरम मसाला. आपण या वांग्यांमध्ये हळद आणि मीठ घेतले. वांगे आपण कापून घेतली दोन्ही आणि 1 चमचा मीठ टाकलं होतं आणि 1 चमचा हळद. ते मिक्स करून मी त्याच्यात भरून घेतलं आणि कांदा फोडणीने टाकून परतून घेतलं. तर हे वांगे आपल्याला छान परतून घ्यायचे. हे वांगे परतताना शिजून निघतात बघा, म्हणजे नंतर खूप वेळ पण नाही लागत आणि पाणी पण नाही टाकायचं त्याला. हे वांगे आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता हे वांगे आपण परतायला टाकले, त्याच्यावर झाकण ठेवायचं. वांगं आपलं आधी शिजून निघले, त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही, फक्त व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि एकदम थोडंसं नॉर्मली आपल्याला पाहिजे तेवढं जास्त पाणी टाकायचं. त्याच्यात आपण पाणी पण टाकले. वांगी आधी शिजलेली आहेत, आपण थोडंसं पाणी टाकलं बघा. हे एवढं पाणी आटलं की छान सुकं वांगं होऊन जातं. गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे छान शिजून निघते वांगी. अजून आपण वाफून घेतलेली तेव्हा पटकन शिजणार आहे. तिला शपथ 1-2 मिनिटानंतर हे वांगं सुक्कं होऊन जाईल. आता आपण झाकून ठेवून देऊया त्याच्यावर.